नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण पहिले पावसात वातावरण बघा कसला भारी आहे. असाच फिरायला आलो. पहिला पाऊस आणि थोडा जंगल सफारी बोला किंवा असं शेता भातावं तिथं थोडा फिरायला आलो. रेनकोट पण घातला आहे. छत्री असती तर अजून मजा. रेनकोट घालून पाऊस रिमझिम पडतं आहे. असं चालू फिरायला. पहिले पावसाची काय मजा आहे, कसा वातावरण आहे तो बघायला आलो. काय फिशिंग काय नाही, असंच पाणी पण पडलं आहे बघा. ते शेतात थोडी भरली आणि लोकांनी सुरुवात पण केली, कारण पहिला पाऊस पडला करे शेतीला सुरुवात होते. म्हणजे भात पेरतात आणि शेती लागवड करतात. कोण शेतात नांगरून ठेवतात. तर बघा पहिलेच पावसानं कशी शेती आलेली आहे. शेती म्हणजे लूर. आता ही लूर आहे, नंतर याची होणार आहे ती लावणीसाठी भात. शेतकऱ्याचा खरा सोना भात शेती. बघा मस्त हिरवी गार आलेली आहे. लूर याला बोलतात. काय लूर. आणि ही मोठी झाल्यावर मग लावासाठी तयार होते. त्याचं मूठ बनवताना मग शेती लावली जाते. असा ट्रॅक्टरशी आता यो बघा नांगरून ठेवलेला आहे. पहिले नांगर होता, आता ट्रॅक्टर आला आहे. जमाना बदलला आहे. पहिलाच पाऊस पडला आहे आणि लूर बघा कसली झालेली आहे. मस्त हिरवी गार आणि निसर्ग बघा मस्त हिरवी गार झालेली आहे. डोंगरा, पक्ष्यांचा आवाज, चिवचिवाट, बाजूला डोंगर. पहिले सगळी शेतकरी शेती लावायची, पण आता बहुतेक जण कमी झाले. कारण कसं आहे, खाली परवडण आहे. शेताचे जास्त त्याला खर्च होते. त्याच्यामुळे बहुतेक जण शेता वसार टाकतात आणि बहुतेक करणारी करतात. कारण कसं आहे, शेत वसार नको टाकायला म्हणून करतात. कारण फायदा तर काय होतच नाही. कसं आहे, मजुरी जास्त जातं आहे. त्याचा लावण्यापासून तर ते कापण्यापर्यंत त्याचा खर्च, संगोपन करायचा, जे भरपूर मेहनत पण असते आणि खर्च पण. त्याच्यापेक्षा अर्धे काही लोक करतात भात विकत आणतात. कारण मेहनत नको करायला, काही नको कष्ट करायला. त्याच्यामुळं बहुतेक शेता वसार टाकतात. पण करणारी करतात. आता तरी करतात, नंतर कधी कमी होतील. कमी होतच चालली. बहुतेक काही शेती विकलेल्या होईल. आता ही शेता आहे. पहिले तर गर्दा आहे त्याची पुरशी सगळी शेती व्हायची. पण आता शेता सगळे लावणं बंद केलं. वसार टाकली. आणि परवडत नाही आणि खर्च पण जास्त आहे आणि तितकेला आमची मेहनत पण जाम आहे. त्याच्यामुळं बहुतेक काही म्हणजे शेती करायची सोडून दिली. करणारी करतात. जिम पाऊस पडते आणि आम्ही चिंबोऱ्याने येतून ना, ते येच इलाकाने येतून. कारण इकडं गोऱ्या चिंबोऱ्या भेटतात. शिवरं बोला, खवली बोला, सगळं काही म्हणजे गोरे पाण्याची जी मच्छी असते ती या साईडला भेटते. कारण वर्षी पाणी सगळं वावत येते पौलींशी. पौल म्हणजे डाय. ते डायचे म्हणजे करला हे असतात परे बिरे, त्याच्यात आपल्याला चिंबोऱ्या भेटतात. डायन पण भेटतात. पाणी कमी असतं त्यांना, जास्त असलं तर पर्या बिऱ्यांना म्हणजे भेटतात. आणि आपण बघा या इलाकात आलेलो आहोत. मोर काय वरडत नाही तर मोर जाम ओरडतात. पाऊस पहिलाच पडला आहे. पहिले पावसानं भिजायला बोला प्रत्येकाला आवडते. पण आपण असाच एक फेरफटका मारायला आलो रेनकोट घालून. कारण पहिले पावसात बघा काय नेचर आहे, लय भारी. बदका वारायचा, बदका गेली कशी तर रान बदका. वाजलं कधी आता जवळजवळ 6:15 वाजलं संध्याकाळचं. आता कालोख असती होईल. कारण कसं आहे, जंगला ठिकाणी कालोख पटकन होते. कारण झाडांचा सावली असते, त्याच्यामुळं तिथं कालोख पटकन पडते. म्हणून तर आपल्याला लवकर जावं लागेल घरी. इथची जवळजवळ आपल्याला 3-4 किलोमीटर चालत जायचं आहे. आपण चालतच आलो. चालत यावाला जंगलात वेगळीच मजा असते. हे बघा असं जे खड्डा असताना त्याच्यामध्ये कासवा येतात. तर सध्या नाही इथं.
कारण कसं आहे माहिती आहे, अंडी घालायला गेली नाही तर असे खड्ड्यानं येतात. जंगलाचा एरिया बघा कसला आहे, सामसूम. कुत्रा पण नाही इकडं, कारण संध्याकाळच्या इकडं शेतांवर कोण नसते. 5:30पर्यंत हसतान ते आपण दाखवल्याने गर्दपर्यंत समजा हसला तर हसला माणूस, आता कोणच नसते. आता बघा इलाका कसा आहे, सामसूम. आपल्याला काही भीती वाटत नाही, कारण आपला बालपण बोला आतापर्यंत सगळं म्हणजे मोठा होतपर्यंत जंगलानंच गेलं आहे. म्हणजे आपण दरवर्षी म्हणजे जातूनच आणि असा फेरफटका मारतोच. लहानपणापासून आपण इकडं फेरफटका मारतच आलेलो आहे. त्याच्यामुळे आपल्याला इकडची सवय झाली. कालो खत चाललं आहे बघा. काय इलाका आहे ना, नेचर. योच नेचर आपल्याला बघायला भेटते आता, नंतर भेटायला. योच नेचर आता बघायला भेटतं आहे, नंतर भेटेल काय नाही सांगू शकत नाही. कारण नंतर कसं प्रोजेक्ट आलं व इकडं सगळा बदल होणार आहे. म्हणून तर आता आपल्याला भेटते तितका फिरून घ्यावाचा. 6:15 वाजलं आणि या भागात रात्रीच्या निघताना त्या गोऱ्या चिंबोऱ्या. आता 6:15 वाजलं, पण असे ठिकाणी चिंबोऱ्या असतात. हां, रात्र झाली करे लोक इकडं सगळे चिंबोऱ्यांना धावतात, पाऱ्या बिऱ्यानं भेटतात. अरे देवा, 6:15 वाजलं न चिंबोरी बघा, गोरी चिंबोरी. मी असाच फेरफटका मारायला आलो, ती बघा पकडतंय काम फिट. पिशवी आणायला गेलेलो, अजून बघा दिवसच आहे. ही बघा एक चिंबोरी भेटली मस्तपैकी. तर मित्रांनो बघला, आपण आलो नेचर बघायला आणि त्याच्यात भेटली एक चिंबोरी. पाण्यावर होती. इतके लवकर निघत नाही साधं, रात्रीच निघताना. आज कशी निघलेली भेटली. चाललो होतो पाण्याशी बघत कुठं हसली तर आलू कुठं आणि काय भेटला. साध्या चिंबोऱ्या बघा, खेकर निघल्यान सगळ्या बाहेर. मस्त ओढा आहे बघा. पहिले असे ओढ्यानं आम्ही पवायचो, मस्त एकदम बारीक होतो ना, तो याच्यात पवायला जाम भारी वाटायचं. शेतावर आलू खरे असे ओढ्यानं आम्ही पवायला यावाचो. शाळेला सुट्टी मारून यावाचो. 3री-4थीला असलो ना, शाळेला दांडी मारायचो. शेतावर चालू बोलली मूठ वावाला आणि चिखलान जाम निपाचं ना, असं परे असायचं. त्याच्यावर पवायला वेगळी मजा आणि चिखलानू लोलाचो. मस्त शेतावरची मजा वेगळीच लहानपणी. आता गेले दिवस ते. आता फक्त काम आणि घर आणि कुठं थोडा असला टाईम तर फिरायचा बस. आता आपला बिझी शेड्यूल आहे बघा. मस्तपैकी सगळा हे आहे. जुन्या आठवणी कधी काढचाल तितक्या कमीच आहे. प्रत्येकाच्या असतात, आपल्या नाही. लहानपणी प्रत्येकजण शेतावर जावाचा आणि शेतावर असा चिखला बिखलान माखून पवाचाच. ती मजा वेगळी होती.